नमस्कार, मी प्रबोधिनी गायकवाड. आपण बघत आहात लोकवाहिनी मीडिया महाराष्ट्र टॉप 10 बुलेटिन. तर जाणून घेऊया महाराष्ट्राच्या काही महत्त्वाच्या घडामोडी. महापालिकातील बिनविरोध निकालांवर आयोगाचे बारीक लक्ष. 67 निवडींचा अहवाल मागवून मान्यतेशिवाय घोषणा रोखली. भ्रष्टाचाराच्या आरोपांविरुद्ध महायुतीत तणाव. बोलताना मर्यादा पाळा असा अजित पवारांना नवनीत राणांचा थेट इशारा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अवमानाविरोधात वंचितचे सीएसटी समोर तीव्र आंदोलन. भाजपा व संघाविरोधात केली घोषणाबाजी. सोलापूरमध्ये राजकीय हेतूने हत्या प्रकरणात प्रणिती शिंदे यांचा प्रशासनावर थेट भाजप दबावाचा आरोप. उच्च न्यायालयात रीट पिटिशनची तयारी. जिल्हा परिषद शाळांसाठी 4860 क्रीडा शिक्षकांच्या पदांना मंजुरी. प्रत्येक साधन केंद्रात एक शिक्षक नियुक्ती. खोपोली माजी नगरसेवक मंगेश काळोखे खून प्रकरणातील आरोपी पुण्यात अटकेत. सुपारी घेऊन हत्या केल्याची कबुली. कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत 490 उमेदवार रिंगणात. भाजपचे 14 तर शिवसेनेचे 6 उमेदवार बिनविरोध निवडून आले. डोंबिवलीत विकासकाच्या फसवणुकीचा प्रकार. आधीच विकलेली सदनिका दुसऱ्या ग्राहकाला 29,50,000 रुपयांना विकल्याचा आरोप. सोलापूरमध्ये निवडणूक वादातून बाळासाहेब सरवदे यांची हत्या. 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल तर 5 आरोपी अटकेत. यवतमाळमध्ये बनावट जन्म प्रमाणपत्र प्रकरण उघडकीस. बिहारमधील आरोपी अटकेत असून 27,000हून अधिक संशयास्पद नोंदी तपासल्या जात आहेत. महाराष्ट्र टॉप 10 बुलेटिन मध्ये इथेच थांबूया. बघत रहा लोकवाहिनी मीडिया. नमस्कार.